गेट बंद केलेलं आहे. तर आज मी चाललोय सावल्या घाटाला. लेट्स गो. मी आज सोलो राईड करतोय. मस्त माझे फ्रेंड्स येऊन पुनीत आणि प्रथमेश येऊन थांबले चांदणी चौकात आणि मी आत्ताशी घरातून निघते. ऑलमोस्ट वाजले आहेत 5:25. तुझे तर खाणार आहे पोहोचल्यानंतर. लेट्स सी. मला अजून पेट्रोल पंप भरून जायचं आहे. तुम्ही पहिल्या इथनं चालले नवले ब्रिजला, तिथं जाणार, पेट्रोल भरणार आणि मग तिथून पुढे जाणार आहे. तो आजचा आपला बेस्ट ब्लॉग असणार आहे. आता मी नाईट शिफ्ट करून आलोय, 4 वाजता जस्ट घरी आलोय आणि आता 5 वाजता निघालोय ट्रेकसाठी. लेट्स गो. बॅग कॅरी केली आहे. त्यात आहे माझा ड्रोन आहे आणि रेनकोट, बॅक कवर, दॅट्स इट. तर एवढंच मी कॅरी करतोय आज. वॉटर बॉटल्स वगैरे माझ्या फ्रेंड्सने आणले असणार आहेत. आम्ही आहे चालले ते जणच. प्रथमेश आहे तो हैदराबादवरून आज आला. अँड पुन्हा माझं चॅनल गाईज, माय नेम इज रोहन देशमाने. लेट्स गो. स्पेशली तर आता मी फ्युअल भरणार आहे. पण फ्युएल भरले. लेट्स गो. तसं आहे 120च किलोमीटर आहे घेऊन जाऊन. मी एक लिटर एक्स्ट्रा टाकून ठेवलं. गाडी आलो 25 ॲव्हरेज देते नॉर्मली, तर 6 लिटर लागतं. बट 1 लिटर एक्स्ट्रा टाकले ना थोडं बरं पडतं की घरीपर्यंत यायला सेफ राहतं आपल्या टाईमने. ते एक्झॅक्ट 6.98 लिटर्स आले 795 रुपीजमध्ये. आता बघू किती पेट्रोल लागते. आता तर मला स्ट्रेच करायचं. सुमित आणि प्रथमेश दोघं पण थोडे पुढे गेले आहेत. तेवढं स्ट्रेच. सुमित आणि प्रथमेश मला थोड्या रंगूटच्या रोडला भेटतील, रंगूट चौकात वगैरे. त्यांना म्हटलं की थोडं पुढे जावं तुम्ही, सो दॅट मी की तुम्हाला तोपर्यंत कव्हर करेल. त्यांच्याकडे एक्सेस 125. ठीक आहे प्रथमेशची. काय माहिती का असं थोडंसं वाईट आल्यासारखं वाटतंय लेन्सच्या बाजूने. हे थांबल्यानंतर फिक्स करेल पहिलं. तर आपल्याला लेफ्ट रोड घ्यावा लागतो चांदणी चौकातून. तिरुंगटच्या रोडला जायचं असेल तर बँगेरू नॅशनल डिफेन्स अकॅडमी. इथे खूप सारे लोक सकाळी सकाळी जॉगिंग करताना वगैरे येतात. बावधन मधली लोक येतात. सो मुळशी लेफ्ट. लेट्स लेफ्ट. इथनं नाही, इथनं नाही. हा वाला ठीक आहे. दॅट्स इट. बावधन ते कोथरूडवरनं पण नाही, कोथरूड रोड आहे ना. मुळशी लेफ्ट. सरळ जातो बावधनला रोड. चप्पल स्पॉट बनलेला आहे रिसेंटली. आता पिरंगुट चौकामध्ये आम्ही वडापाव खायला थांबलेलो. दिलखुश वडापाव. प्रथमेश भेटलेला आहे. सुमे पण भेटलेला आहे. 2 वडापाव. लेट्स हॅव इट. तर इथे मी ड्रोन शॉट काढायला थांबलेलो. बट माहित नाही का ड्रोनचा लेन्स आहे त्याच्यासमोर फॉग येतो. 2-3 वेळा उडवला कायम कंटिन्युअसली फॉग फॉग फॉग. आणि जेव्हा मी सनला त्याला हे करतोय तेव्हा बरोबर तो फॉग जात होता आणि जसं मी वर घेतोय परत कंटिन्युअसली फॉग. माहिती नाही का तुम्हाला जर माहिती असेल इश्यू काय आहे DJIच्या लेन्सेससोबत तर प्लीज सांगा मला. मी हा कॅमेरा मी एवढ्या ठिकाणी वापरला. इवन तो मी मागचा ड्रोन जो होता ना, तो जो ड्रोन आहे ना माझा, तो पण मी खूप ठिकाणी वापरला आहे. लाईक महाबळेश्वरला वापरला आहे. बट तिथे एवढं पाऊस होता तरी पण कधी फॉग नाही आला. इथेच का असं होतं काय माहिती.
नॉट गेटिंग द आयडिया. हो एंकर वाव काय शॉट. नक्की नक्की एकदा वन टाइम विजिट तो बनता है ना भाई. शंकर भाव जिंदाबाद. आयुष्यात वाव ब्युटी मॅन. अशी ब्युटी आली हेच जर दररोज बघायला भेटलं आयुष्यात आणि काय हवं आयुष्यात. लालपरी कुठनं महाड टू जळगाव जळगाव जळगाव. काय म्हणतो जळगाव वाले. लाईक थोडा 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 लाईक देतो थोडा. मोशन सिकनेस. तर हा डॅमच्या बाजून असं रोड जातो आणि असं गोल फिरून परत बाजून आपल्याला वर द्यायचा. पुढे हा डॅम जसा संपतो तसं एक थोडेफार 5-6 किलोमीटर गेले की लगेच तामिनी घाट लागतो. तर ऑलमोस्ट 11 मिनिट्स राहिले अजून फक्त पोचायला. कार मधनं बाहेर येऊन वगैरे व्हिडिओ तुम्ही काढताय ना भाई. लाईक रीच वर जाऊ शकतो. नाही माहिती कुठनं जायचं राईट. तर बाईक वगैरे इथे पार्क केली आम्ही. पर बाईक 50 रुपीज आहे. सो टोटल 100 रुपीज पे केलं. आता पुढं चाललं इकडनं. पायवाट आहे. लास्ट टाइम मी अंदर पण गेलता असा करून समथिंग त्या स्पॉटला आलतो. ऑलमोस्ट 16 किलोमीटरचा ट्रेक होता. एक नंबर मजा आली व्हायला. तिकडनं ॲक्च्युली स्टार्ट पॉईंट आहे. तुम्हाला असं खाली यावं लागतं. हे असे छोटेसे विहीर केलेले आहेत दोन्ही साईडला. विहीर टाईप समथिंग खोदले. ॲक्च्युली ही आश्रमची जागा आहे पण माहीत नाही कधी ऑक्युपाय तिने म्हणजे कधी बंद करतील. तोपर्यंत आहे तोपर्यंत असं लुटले ते जिंदगी का. इकडनं आपल्याला सरळ जायचं. ऑलमोस्ट गाववाले बोलले की 45 मिनिट्सचा ट्रेल आहे. तर बघू थोडंफार चढ उतर राहीलच. साईड असे रिबन्स बांधलेले आहेत जे तुम्हाला एक्झॅक्ट पॉईंटला घेऊन जातील. इथे कोणतरी कालला तरी कॅम्पिंग पण करत होतं. वो भी ड्रीम कभी तो पूरा होगा. हम भी लेंगे कैंपिंग का टेंट. आएंगे इधर. सावया घाट हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य असा घाट आहे. हा घाट पुणे जिल्ह्याच्या परिसरात असून पुणे आणि कोकण भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गापैकी एक मानला जातो. मुशी आणि ताम्हिणी परिसराच्या जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक आणि निसर्गप्रेमी येथे येतात. तुझा डॅम दिसतो तो देवकुंडचा वॉटरफॉलचा खालती आहे. इकडनं असं स्टार्ट आहे सावया घाटाला जायला. काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे ट्रेसमध्ये. हो बघू शकता तुम्ही ते वॉटरफॉल पडत आहे. सुंदर आहे. पावसाळ्यात सावया घाटाचे सौंदर्य अधिकच खुलते. या काळात आजूबाजूला छोटे मोठे धबधबे वाहू लागतात. झाडे झुडपे हिरवेगार होतात आणि वातावरणात गारवा जाणवतो. ढग रस्त्यांवरून वाहत असल्यासारखे वाटतात. त्यामुळे प्रवास करताना वेगळाच अनुभव मिळतो. तर हा असा रूट आहे सावया घाट. ओ भाई सिंगल वे. इथनं जर पाय घसरला डायरेक्ट खाली डायरेक्ट प्लस व्हॅली. फायनली एवढा ट्रेक करून आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो. मस्तपैकी असे ड्रोन शॉट्स काढलेत मी खूप सारे. ते पण तुम्ही बघा.
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.